नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्परंट टाइम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। नगर परिषद भरती 2023 याचा आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक करा। कर निर्धारण व प्रशासकीय सेवा श्रेणी अ ब क या पोस्टचा आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत। हा कट ऑफ मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगत आहे। यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। बघा, ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 160 प्लस जाऊ शकतो। हा झाला ओपन मेल कॅन्डिडेटसाठी। ओपन फिमेल कॅन्डिडेटसाठी 154 प्लस। नंतर बघा ओबीसी। ओबीसी मध्ये मेल कॅन्डिडेट करता 158 प्लस आणि ओबीसी मध्ये फिमेल कॅन्डिडेट करता 152 प्लस। ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा जवळपास सेम लागेल। ईडब्ल्यूएस मध्ये मेल कॅन्डिडेट करिता 158 प्लस आणि ईडब्ल्यूएस मध्ये फिमेल कॅन्डिडेट करिता 152 प्लस। नंतर बघा एनटी मध्ये मेल कॅन्डिडेट करिता 150 प्लस आणि फिमेल कॅन्डिडेट करिता 148 प्लस। एससी कॅटेगरीमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 146 प्लस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 144 प्लस। नंतर बघा एसटी मध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 140 प्लस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 138 प्लस। एवढे जर मार्क्स विद्यार्थ्यांना असतील तर त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मार्क्स मी तुम्हाला माझ्या अंदाजानुसार सांगितलेले आहे। यामध्ये 5 ते 10 मार्क्स कमी जास्त होऊ शकतात। बघा, या पोस्टचा जो पेपर होता त्या पेपरची लेवल खूप इझी किंवा खूप हाय पण नव्हती। या पेपरची लेवल मीडियम होती। माझ्या अंदाजानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेला आहे। तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।